ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार आहे। उद्यापासून जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत। पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना नवरात्रीचं गिफ्ट। जीएसटी कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात बचत होणार आहे। घर, टीव्ही, फ्रिज, कार, बाईक, हॉटेल स्वस्त होणार। व्यापारी युवांना मोठा फायदा होईल। पंतप्रधान मोदींची घोषणा। भारतात तयार झालेल्या वस्तू वापरण्यावर भर द्या, गर्वाने बोला आम्ही स्वदेशी वस्तू विकत घेतो। लघु सूक्ष्म कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा। विकसित भारतीयासाठी पंतप्रधान मोदींचा हा नवा मंत्र। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून हल्ल्याचा प्रयत्न। खड्ड्यात अडवून गाडीचा खालचा पार्ट तुटला, तर मंठामध्येही सदावर्तेंच्या गाडीला तरुणांनी काळे झेंडे दाखवले। ते जरांगेंचे दलाल, अतिरेकी विचारांचे लोक, अशा हल्ल्याने मला थांबवू शकत नाही। जालन्यातील हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल, हाकेंना पैशांची ऑफर। ड्रायव्हरचा UPI देताच तरुणाने हाकेंची लाच काढली, तर मी लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका, हाकेंचं स्पष्टीकरण। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र, हाकेंनी स्वतःहून पैसे मागितले नाहीत। विजय वडेट्टीवार यांच्याकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण। बावनकुळेंनी GR रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाकावं, अन्यथा ओबीसींची पिढी उद्ध्वस्त होईल, वडेट्टीवारांचं विधान। तर वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाच्या नावाने दुकान मांडले, बावनकुळेंची टीका। SC आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास डोळे काढून हातात देऊ, इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंना इशारा। तर पुन्हा भीमा कोरेगावचा इतिहास घडेल म्हणत सचिन खरातही आक्रमक। मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचे आमच्यावरील सर्वात मोठे उपकार। एखादा माणूस जातीमुळे नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो, नितीन गडकरी यांचं वक्तव्य। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसतानाही 20 कोटी निधी मिळतोय, माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता। 20 कोटींचा निधी कोणत्या आधारावर मिळाला? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांचा सरवणकरांना सवाल। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।